Okay, so we'll start now with the unit number 3. So unit number 3 is fixed beam. Fixed beam. So before starting, सुरू करायच्या आधी, one thing you keep in mind, this is very important chapter for the exam point of view. ठीक आहे, आणि थोडंसं ना हे समजण्यासाठी, स्पेशली स्ट्रक्चर समजण्यासाठी थोडं इमॅजिनेशन जे आहे ते थोडंसं आपल्याला वाढवावं लागेल. ठीक आहे, so try to close your eyes and imagine the things that are happening in the problem. ठीक आहे, प्रॅक्टिकली जो आहे तो प्रॉब्लेम थोडासा समजण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिकली मुवमेंट्स जे आहे, जसं आपण मुवमेंट असं ड्रॉ करतो, बरोबर आहे, मुवमेंट अशा कर्वनी ड्रॉ करतो, फोर्स असा एरोनी ड्रॉ करतो. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस, स्पेशली मुवमेंट. ठीक आहे, हे जर तुम्ही अंडरस्टँड केलं, इट विल बी इझी फॉर यू टू अंडरस्टँड द चॅप्टर दॅट इज फिक्स्ड बीम. व्हेरी इझी चॅप्टर आहे, फक्त कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या. एकदा तुम्हाला जर कन्सेप्ट कळली की नेमकं सॉल्व कसं करायचं आहे, तर त्यानंतर मग कितीही प्रॉब्लेम जर दिले तर सेम प्रोसिजर जे आहे ते फॉलो करायचे. ठीक आहे, सो अंडरस्टँड द प्रोसिजर फर्स्ट and then you will be able to solve. Okay, so let's start with the fixed beam. तर बघा आता हे फिक्स्ड बीम म्हणजे नेमकं काय, हे सर्वात पहिला मुद्दा आहे आपला. ठीक आहे, फिक्स्ड बीम चॅप्टरचं नाव आहे. तर फिक्स्ड बीम याचा अर्थ काय होतो. ठीक आहे, तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम SSB ऐकलेलं आहे. ठीक आहे, कॅन्टिलिव्हर बीम ऐकलेलं आहे, तसंच एक फिक्स्ड बीम पण आहे. ओके, सो या सगळ्या बीम्स मध्ये जे फिक्स्ड बीम आहे, या चॅप्टर मध्ये आपण फक्त आणि फक्त फिक्स्ड बीम ला स्टडी करायचं आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फिक्स्ड बीम? अ बीम विच हॅज फिक्स्ड सपोर्ट्स ॲट बोथ द एंड्स इज कॉल्ड ॲज फिक्स्ड बीम. ठीक आहे, काय म्हटलंय डेफिनेशन मध्ये की जे बीम त्याच्या दोनही बाजूला ॲट बोथ द एंड्स इट हॅज फिक्स्ड सपोर्ट्स. कोणते सपोर्ट्स आहे? फिक्स्ड सपोर्ट आहे. सो आता हे हॉरिझॉन्टल लाईन जे ड्रॉ करतोय मी, हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल मेंबर, याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो बीम. सो बीम इज अ हॉरिझॉन्टल मेंबर. डेफिनेशन मध्ये म्हटलं आहे की ॲट बोथ द एंड्स, ॲट बोथ द एंड्स इट हॅज विच सपोर्ट्स. कोणते सपोर्ट्स आहे? फिक्स्ड सपोर्ट्स. सो आता मी फिक्स्ड सपोर्ट ड्रॉ करतोय. फिक्स सपोर्ट जो आहे तो असा शो करतो आपण. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ फिक्स्ड सपोर्ट. लेफ्ट हँड साइडला सिमिलरली बोथ एंड्स म्हटलेला आहे. बोथ एंड म्हणजे लेफ्ट आणि राईट दोन्ही साइडला. सो इकडल्या बाजूला जे आहे, ऑन दिस साइड ऑल्सो देयर इज विच टाइप ऑफ सपोर्ट? दिस इज ऑल्सो फिक्स्ड सपोर्ट. ठीक आहे, तर आता हे जे तुम्हाला दिसत आहे, ओके, दिस overall structure which you are seeing, this is called as fixed beam. I hope it is clear. So this is the fixed beam. Now second topic आहे आपला, that is reaction diagram for fixed beam. Reaction diagram for fixed beam. Now so for this first we will draw the fixed support. हे रिएक्शन डायग्राम काढायसाठी पहिले आपल्याला फिक्स्ड सपोर्ट जो आहे त्याचा डायग्राम आपण काढू. फिक्स्ड सपोर्ट. सो आय एम ड्रॉइंग इट हियर. दिस इज द, बरोबर आहे, असंच काढलं होतं ना मागे. सो दिस इज द फिक्स्ड सपोर्ट आणि हा त्या बीमचा पार्ट. आता बघा, रिएक्शन डायग्राम काढणं म्हणजे काय? रिएक्शन डायग्राम म्हणजे काढणं म्हणजे काय की ही जे बीम आहे, बीम म्हणजे हे हॉरिझॉन्टल लाईन जे काढली आहे, या बीम मधून आपल्याला हे जे सपोर्ट आहे, फिक्स सपोर्ट, याला जे आहे काढायचं आहे. काय करायचं आहे? काढायचं आहे. म्हणजे याला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे? याला आपल्याला असं कन्वर्ट करायचं आहे, साध्या बीम मध्ये. बट ॲज देअर इज फिक्स्ड सपोर्ट, तिथे एक सपोर्ट आहे. ठीक आहे, तर सपोर्टला काढताना आपल्याला तिथे काहीतरी रिॲक्शन्स द्यावं लागेल. ते दोन्हीही डायग्राम जे आहे, द डायग्राम नंबर 1 अँड डायग्राम नंबर 2,
या दोनही डायग्रामला जर इक्वल करायचं असेल आपल्याला इक्वल, तर जेव्हा आपण हा फिक्स सपोर्ट काढतो तर याच्या जागी आपल्याला इथे काहीतरी फोर्स आणि मुवमेंट द्यावं लागेल. त्या फोर्स आणि मुवमेंटलाच आपण काय म्हणतो, रिॲक्शन्स म्हणतो. काय म्हणतो, रिॲक्शन्स. तर फिक्स्ड बीम जे आहे किंवा फिक्स्ड सपोर्ट जे आहे, टोटल रिॲक्शन्स आर 3. टोटल नंबर ऑफ रिॲक्शन्स इन फिक्स्ड सपोर्ट आर 3. फिक्स्ड सपोर्ट म्हणतोय मी, ठीक आहे, परत कन्फ्यूज नका हो. फिक्स्ड बीम वेगळा आहे आणि फिक्स्ड सपोर्ट वेगळा आहे. फिक्स्ड बीम म्हणजे दोनही साईडला जर सपोर्ट असेल तर त्याला दोनही साईडला फिक्स सपोर्ट असेल तर त्याला आपण म्हणतो फिक्स्ड बीम. आणि त्या एका सपोर्टला जे आहे आपण काय म्हणतो, फिक्स्ड सपोर्ट. तर त्या एका सपोर्ट मध्ये टोटल किती रिॲक्शन्स येणार, 3 येणार. म्हणजे मुलांनो आणि मुलींनो, हे जे आहे फिक्स सपोर्ट, याला जर आपण इथून काढलं तर याच्या जागी आपल्याला 3 गोष्टी द्यावं लागेल. तर कोणत्या कोणत्या 3 गोष्टी आहे बघा. एक आहे व्हर्टिकल रिॲक्शन, एक आहे व्हर्टिकल रिॲक्शन, एक आहे हॉरिझॉन्टल रिॲक्शन, एक आहे हॉरिझॉन्टल रिॲक्शन आणि एक आहे मुवमेंट. एक आहे मुवमेंट. झाले 3, 1, 2 आणि 3. ठीक आहे. सो व्हर्टिकल रिॲक्शन, हॉरिझॉन्टल रिॲक्शन अँड अ मुवमेंट. Now these both diagrams are equal. Now these both diagrams are equal. तर याला आपण काय म्हणतो, या नवीन डायग्रामला म्हणतो आपण रिॲक्शन डायग्राम. काय म्हणतो आपण, रिॲक्शन डायग्राम. आय होप इट इज क्लिअर. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, फिक्स्ड बीमचा काढायचा आहे. काय करायचं आहे आपल्याला, फिक्स्ड बीमचा रिॲक्शन डायग्राम जो आहे तो काढायचा आहे. सो फॉर दॅट नाउ फर्स्ट काय करायचं, फर्स्ट ड्रॉ द फिक्स्ड बीम. फिक्स्ड बीम म्हणजे एक हॉरिझॉन्टल मेंबर, हे झाली बीम. आणि फिक्स्ड बीम म्हटल्यामुळे दोनही बाजूला काय येणार, कोणते सपोर्ट येणार दोन्ही बाजूला, फिक्स सपोर्ट येणार. आय होप दिस मच इज क्लिअर. सो दीज आर द फिक्स्ड सपोर्ट्स. हा झाला आपला गिवन प्रॉब्लेम. आता याचं मला काय करायचं आहे, रिॲक्शन डायग्राम काढायचं आहे. काय काढायचं आहे, रिॲक्शन डायग्राम. तर मी काय करणार, मग हे बीम सेम ठेवणार, येल्लो रंगाची जे केलेली आहे, दिस इज अ हॉरिझॉन्टल मेंबर बीम. आता हे दोन रेड कलरचे जे सपोर्ट्स आहे, फिक्स्ड सपोर्ट्स, याला मला काढायचं आहे, तेव्हाच हे रिॲक्शन डायग्राम बनेल ना. सो नाउ व्हॉट आय विल डू, आय विल रिमूव्ह दिस फर्स्ट फिक्स्ड सपोर्ट. याला रिमूव्ह करणार. सो रिमूव्ह केल्यावर मला काय द्यावं लागेल, इथे किती अननोन फोर्सेस द्यावं लागेल आणि मुवमेंट्स टोटल 3. दॅट इज 2 फोर्सेस अँड 1 मुवमेंट, टोटल 3 रिॲक्शन्स. तर लेफ्ट हँड साइडला एक व्हर्टिकल रिॲक्शन, एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन आणि एक मुवमेंट. ओके. आता हे झालं लेफ्ट हँड साइडला. सिमिलरली राईट हँड साइडला पण आहे ना, राईट हँड साइडला पण एक फिक्स सपोर्ट आहे. तर याला पण जर काढला आपण तर काय येणार, किती रिॲक्शन येणार, इथे इथे पण येणार 3 रिॲक्शन. 1 इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन, 1 in vertical direction, 1 in horizontal direction and another one is the movement. Is it clear? आता जो हा खाली डायग्राम दिसतोय तुम्हाला, हा आहे आपला फायनल डायग्राम और वी कैन से फायनल रिएक्शन डायग्राम ऑफ फिक्स्ड बीम. फायनल रिएक्शन डायग्राम ऑफ फिक्स्ड बीम. नाउ पे अटेन्शन. आता हा जो पॉइंट आहे इथला, हा पॉइंट म्हणजेच हा पॉइंट आहे. ठीक आहे, सेम आहे हा बीम मध्ये. सिमिलरली दिस पॉइंट इज सेम ॲज दिस पॉइंट. तर आता मी या पॉइंटला ए नाव देतो आणि याला देतो बी नाव. सो दिस इज ए अँड बी. आता हे जे रिॲक्शन्स आहे इथे, या रिॲक्शन्सला आपल्याला नाव द्यायचं आहे. या रिॲक्शन्सला काय करायचं आहे, नाव द्यायचं आहे. तर आता हे व्हर्टिकल रिॲक्शन जे आहे याला मी नाव देतोय आर ए. बघा, हे नॉमेनक्लेचर लक्षात ठेवा, प्रत्येक बुक मध्ये जे आहे वेगळ्या पद्धतीने दिलं जातं. आता तुम्ही हे व्हिडिओज फॉलो करत आहे, तर मी जे व्हिडिओज मध्ये लिहितो आहे आर ए किंवा एम ए, तर तुम्ही पण सेम लिहा. ठीक आहे, नाही तर मग कन्फ्युजन होईल की सर आर ए म्हणजे नेमकं काय. कुणी आर एच्या जागी व्ही ए पण लिहू शकतं. ओके, सो कमिंग बॅक हिअर, हा पॉइंट ए वर आहे आणि रिॲक्शन आहे, सो आर ए. पॉइंट बी वर जो आहे त्याला नाव देऊ आर बी. ठीक आहे. आता बघा, हा जो इथे मुवमेंट दिसतोय तुम्हाला, मुवमेंट, हा मुवमेंट ए पॉइंट वर जो आहे त्याला आपण नाव देऊ एम ए.
आणि या बी पॉइंटवर जो आहे त्याला नाव देऊ आपण MB, त्याला नाव द्यायचं MB. अजून दोन फोर्सेस बाकी आहे इथे, हॉरिझॉन्टल फोर्सेस. तर हे हॉरिझॉन्टल आहे म्हणून याला HA, A वर जो आहे तो, आणि हा आहे HB, HA and HB. Okay, so now total number of reactions, how many reactions are there in fixed beam? पहिला आहे RA, okay, then MA and then HA. लेफ्ट हँड साइडला. राईट हँड साइडला पण तीन आहे. कोणते कोणते आहे? RB, नेक्स्ट इज MB, movement at B, आणि लास्ट इज HB, okay. So total number of unknowns in this case are 6. बरोबर आहे. तीन लेफ्ट हँड साइडला आणि तीन राईट हँड साइडला. आय होप इट इज क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. तर फिक्स्ड बीम म्हणजे काय आपण बघितलं. त्यानंतर फिक्स्ड बीमचा रिएक्शन डायग्राम कसा काढायचा ते बघितलं, आणि रिएक्शन डायग्राम मध्ये या ज्या व्हॅल्यूज आहे RA, HA, HB, RB, MA आणि MB हे पण बघितलं. ठीक आहे. नाव व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस चॅप्टर. ठीक आहे. आता हा चॅप्टर आपण सुरू करतोय. त्या चॅप्टर मध्ये आपल्याला टोटल किंवा फायनली आपल्याला करायचं काय, पूर्ण न्यूमरिकल चॅप्टर्स आहे तुमचा, पूर्ण सब्जेक्टच न्यूमरिकल आहे. सो finally what we have to do in this chapter that we should understand. So the objective of this chapter is to analyze the fixed beam. काय करायचं आहे आपल्याला, फिक्स्ड बीम ला अनालाइज करायचं आहे. ओके, ठीक आहे सर, अनालाइज करायचं आहे फिक्स्ड बीम ला. पण अनालाइज म्हणजे काय किंवा अनालिसिस म्हणजे काय, तर बघा अनालिसिस या शब्दाचा अर्थ असा आहे, अनालिसिस मीन्स फाइंडिंग द अननोन फोर्सेस अँड मूवमेंट्स, finding the unknown forces and movements and drawing the SFD and BMD. SFD चा फुल फॉर्म काय असतो, शियर फोर्स डायग्राम, आणि BMD चा बेंडिंग मुवमेंट डायग्राम. ठीक आहे. हे मॉस मध्ये झालेलं आहे, शियर फोर्स डायग्राम, बेंडिंग मुवमेंट डायग्राम. ठीक आहे. नाउ कमिंग बॅक, अनालिसिस म्हणजे काय सर, अनालिसिस म्हणजे फाइंडिंग अननोन फोर्सेस अँड मुवमेंट्स. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अननोन फोर्सेस आणि मुवमेंट्स. पण आता हे अननोन फोर्सेस आणि मुवमेंट्स म्हणजे काय, in this reaction diagram you can see that there are 6 unknowns here. इथे 6 काय आहे, अननोन्स आहे. कोणते कोणते अननोन्स आहे, RA, MA, HA, RB, MB and HB. हे 6 काय आहे, अननोन्स आहे. तर या 6 अननोन्स ला काढायचं म्हणजे फिक्स्ड बीमचं अनालिसिस करणे. जर या 6 अननोन रिएक्शनची व्हॅल्यू आपण काढून घेतली तर आपण या बीमला जे आहे सॉल्व्ह केलेलं आहे किंवा अनालाइज केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर. बघा, शियर फोर्स डायग्राम, बेंडिंग मुवमेंट डायग्राम काय असतं हे आपण सेपरेट व्हिडिओमध्ये बघू, पण मॉस मध्ये झालेलं आहे. आय एम अज्युमिंग यू नो इट, अँड देन त्याच्या हिशोबाने जे आहे आपण डिस्कस करतोय. शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढण्यासाठी तुम्हाला हे सगळे जे रिएक्शन्स आहेत, कोणते, हे सगळे HA, RA, MA, MB, RB, HB, हे सगळे अननोन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे सगळे जर माहिती असेल तुम्हाला तरच जे आहे तुम्ही शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. तर शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायसाठी पहिले तुम्हाला काय काढावं लागेल, हे अननोन फोर्सेस आणि मुवमेंट्स काढावं लागेल. जे ते 6 आपण लिहिले होते ना, ते 6 काढणं. दिस इज द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस चॅप्टर. I hope it is clear. ठीक है. Now the next point that we are starting is determinate and indeterminate structure. Determinate and indeterminate structure. ठीक है, हे खूप important definition आहे. So pay attention. But determinate structure, हा determinate जो शब्द आहे, determinate हा determine या शब्दावरनं बनलेला आहे. ठीक आहे. डिटर्मिनेट
So we can determine. Now, what do you mean by determinate structure? If the number of unknown reactions is less than the number of equilibrium equations, then the structure is called as determinate structure. काय म्हटलेलं आहे? If the number of unknown reactions, आताच आपण unknown reactions बघितले फिक्स्ड बीम मध्ये किती होते? How many reactions were there? Unknown reactions 6 were there. बरोबर आहे, 3 लेफ्ट हँड साइडला 3 राईट हँड साइडला. इमॅजिनेशन चालू ठेवा आता. ठीक आहे, फिक्स्ड बीम म्हटलं की डोक्यात डायरेक्ट फिक्स्ड बीम दिसली पाहिजे, दोन्ही साइडला 3 रिएक्शन. डेफिनेशन काय म्हणते की जे नंबर ऑफ अननोन रिएक्शन्स आहे ते जर काय असेल, कमी असेल कशापेक्षा? नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स. नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स. तर आता इथे नवीन एक गोष्ट आलेली आहे, इक्विलिब्रियम इक्वेशन्स. इक्विलिब्रियम इक्वेशन्स. So what are the equations of equilibrium, or how many equations of equilibrium are there? बघा, टोटल 3 इक्वेशन्स ऑफ इक्विलिब्रियम आपल्याकडे आहे, जे आपण स्टॅटिक्स मध्ये शिकलेलो आहे. What are those? First equation of equilibrium is sigma fx is equal to 0. Sigma fx is equal to 0. Next equilibrium equation आहे sigma fy is equal to 0. सिग्मा fy is equal to 0. आणि थर्ड इक्वेशन आहे सिग्मा m is equal to 0. टोटल किती रिएक्शन झाले? हे किती इक्वेशन झाले? 1, 2 and 3. सो टोटल नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स आर 3. परत डेफिनेशन काय म्हणते डेफिनेशन डिटर्मिनेट स्ट्रक्चरची? इफ द नंबर ऑफ अननोन रिएक्शन इज लेस दॅन नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स, म्हणजे 3. नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहे? 3. Then the structure is called as determinate structure. Then the structure is called as determinate structure. Now, we'll take the example which is given here, that is simply supported beam. तर बघा, simply supported beam जे आहे ते अशी बीम आहे ज्याच्या एका बाजूला there is on one side there is hinge support आणि एका बाजूला आहे, what is the name of this support? रोलर सपोर्ट. एका बाजूला आहे हिंज सपोर्ट, एका बाजूला आहे रोलर सपोर्ट. नाउ दिस बीम इज कॉल्ड एज सिंपली सपोर्टेड बीम. ओके, नाउ इफ वी ड्रॉ द रिएक्शन डायग्राम फॉर दिस, काय काढायचं आहे आपल्याला? याचा रिएक्शन डायग्राम. तुम्हाला सांगितलं मी रिएक्शन डायग्राम म्हणजे काढणं म्हणजे काय, की आपल्याला हे जे दोन इथे सपोर्ट्स दिसत आहे याला काय करायचं आहे? काढून टाकायचं आहे. काय करायचं आहे? काढून टाकायचं आहे. तर जर हा पहिला जो आहे इकडला हिंज सपोर्ट जर आपण काढला तर हिंज सपोर्ट मध्ये 2 रिएक्शन असतात. किती रिएक्शन असतात? 2. एक वर्टिकल रिएक्शन आणि एक हॉरिझॉन्टल रिएक्शन. एक वर्टिकल रिएक्शन अँड एक हॉरिझॉन्टल रिएक्शन. जर आपण रोलर सपोर्ट काढला, हा रोलर सपोर्ट आहे, जर हा रोलर सपोर्ट काढला तर एकच रिएक्शन असते याच्यामध्ये, ते असते वर्टिकल डायरेक्शन मध्ये. आय होप इट इज क्लिअर. ना बघा आता, this diagram is the reaction diagram for simply supported beam. Reaction diagram for simply supported beam. How many unknowns are there in this? किती unknowns आहे? 1, 2 and 3. बरोबर आहे. Total number of unknown reactions किती आहे? 3. So total number of unknown reactions is 3. Next is, how many equilibrium equations are there? Equilibrium equations, that is also 3. Okay, so as the, okay, we'll make a slide.